बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा काटवान. उच्चभ्रू सोसायटीतला तो स्वागत बंगला, सभोवती उंच उंच इमारती. गोरगरीब माणूस इकडे फिरकतही नव्हता. सोसायटीतले गुळगुळीत रस्ते आभाळातून पडणाऱ्या पाण्यानं धुवून निघाले होते. स्वच्छ काळे कुळकुळीत. 2 दिवस झाले आभाळ गळत होतं. त्याचं मन भरलं नव्हतं म्हणून आणखी ते भरलं होतं. दिवसाही अंधारल्या गत, थोडी थोडी बिरबीर नाकातल्या पडशासारखी. दिवस बराच वर आला असावा हे घड्याळाच्या काट्यावरून दिसत होतं. स्वागत बंगल्यासमोरचं पटांगण 4 चाकी 2 चाकी गाड्यांनी भरलं होतं. आणखी गाड्या येत होत्या. वाकड्या माना करून पाऊस पाठीवर घेत होत्या, माळावर भिजत चरणाऱ्या म्हशीसारख्या. बंगल्यात न मावणारी गर्दी भिंतीचा आडोसा धरून उभी होती, अंग चुरून पडणाऱ्या पावसाच्या थेंबापासून वाचण्यासाठी. पावसाची सर आली की ती वळवळायची सापागत रेटारेटी. पडणाऱ्या पावसाच्या टपोऱ्या थेंबाकडे बघत कुजबुजायची. बंगल्यातून येणारा एखाद दुसरा हंबरडा गर्दीच्या काळजात धस्स व्हायचं. गर्दीच्या नजरा खोलवर घुसायच्या, बंगल्यात आत काय चाललं असेल याचा कानोसा घेत. वेताच्या खुर्चीत बसले किसनराव, तरणे बांड, 30-35 वर्षांचे. पण अख्ख्या सोलापुरात त्यांच्यासमोर उभा राहील असा एकही वकील नव्हता. म्हणून येणारा पैसा, हे सारं वैभव त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. पण ते रडत नव्हते. बंगल्यात हंबरडा मावेना झाला तर त्यांच्याही डोळ्यात पाणी तरळायचं. आत बाहेर दाटलेली गर्दी अस्वस्थ झाली होती. बऱ्याच जणांची कामं खोळंबली होती. बंगल्याचा हॉल प्रतिष्ठित माणसांनी भरला होता. कुणीतरी मोठ्यानं गहिवर घालत होतं. तो टिपेचा आवाज गंभीर वातावरणाला अधिकच भेसूर बनवत होता. बंगल्याच्या दारात फुलांनी सजवलेली ट्रॉली येऊन उभी राहिली. बंगल्याच्या गेटवर हालचाल झाली. बंगल्याच्या आतून हंबरड्याचे लोळ बाहेर पडत होते. ते रडणं, भेकणं, हंबरणं गर्दीचं काळी चिरत होतं. आता सारी गर्दी बंगल्याच्या दाराशी थटलेली, तालीला खेटून ताल फोडू पाहणाऱ्या पावसाच्या गढूळ पाण्यासारखी. म्हातारीचं प्रेत तिरडीवर बांधलं. तिरडी उचलली. गर्दीचा गोंगाट. तिरडीवर पडून रडणाऱ्या बायांना दूर करण्यात आलं. तिरडीचं ओझं वागवत ट्रॉली हल्ली. सजवलेल्या ट्रॉलीच्या मागं किसनरावांची आलिशान गाडी, पांढरी धोट, बळकीच्या पंखासारखी. आता गर्दीला पाय फुटले. एवढ्यात गाडी थांबली. चालणारेही पाय थांबले. गर्दीकडे उत्सुकतेने बघत स्वतः किसनराव गाडीतून उतरले. अण्णा, अण्णा! सगळीकडे कालवा झाला. गर्दी किसनराव अण्णांना म्हणजे सखुबा म्हातारला विसरली होती. सखुबा मेलेल्या म्हातारीचा नवरा. गर्दीची पळापळ झाली. काही जण बंगल्यात घुसले. सखुबा तिथं बसला होता जिथं म्हातारी घाणीत वळवळली होती, किड्यासारखी. खोलीत दुर्गंधी, पण सखुबा शून्य होऊन बसला होता, दगडासारखा. म्हातारीच्या रडारडीत तो सामीलच झाला नव्हता. कोणाला त्याची आठवण आलीच नव्हती. म्हातारीनं साथ दिली उन्हा पावसात, पण तिचं दुःख तो सारू शकला नाही. म्हातारी मेली तरी त्याच्या डोक्यात घर करून होती. कुणीतरी ते दार उघडलं. आतून दुर्गंधीचा भपकार आला. नाक जाळून टाकणारा वास. डोळ्यातनं एक थेंबही न गाळता बसलेला सखुबा. भावाच्या पोराने हाका मारल्या. अण्णा, अण्णा! काकेत हात घातला. सारी गर्दी बंगल्याकडेच बघत होती. एवढी गर्दी, पण सखुबा कुठंतरी हरवल्यासारखा. म्हातारी म्हणजे त्याचं जग होतं. गाड्या आणि गर्दीचे पाय परत चालू लागले. किसनरावांची गाडी ट्रॉली मागे चालत होती. बुजऱ्या ढोरागत दबकत दबकत.
गाडीत सखूबा आणि भावाची पोरं. किसनराव ट्रॉलीत बसले होते, म्हातारीच्या शेजारी शिकाळी धरून. स्मशानात ही गर्दी उसळलेली माणसांची. मोठमोठे फुडारी, गुंड, व्यापारी. किसनरावांनी साऱ्यांना मदत केलेली होती आपल्या हुशारीनं. ती गर्दी किसनरावांसाठी आली होती. चितेसाठी चंदनाची लाकडं मागवली होती. गाईच्या शुद्ध तुपाचे डबे आणले होते. फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून तिरडी खाली उतरली. जमलेल्या गोतावळ्याचा एकांत गहिवर आणि हंबरड्याने गर्दीच्याही नजरा सादाळत होत्या. पण सखूबाचे डोळे कोरडे, दुष्काळातल्या विहिरीसारखे खोल खोल कुठेतरी हरवलेले. स्मशानातल्या आडोशालाही गर्दीचा रेटा सहन होत नव्हता. साऱ्यांच्या नजरा चितेकडे. विष्णू भटजी आले होते न सांगता. नाहीतर गोरगरिबांना त्यांचे पाय धरावे लागायचे, विनंत्या कराव्या लागायच्या. एवढी कामं त्यांच्या मागं. पण सारं सोडून तेही आले होते. चिता रचण्याचे सल्ले देत होते. आता पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली. सखूबा चिखलातच बसला होता. चिखलानं धोतर भरलं होतं. सारी तयारी झाली. सगळेजण सखूबाला उठवू लागले, म्हातारला अग्नी देण्यासाठी. पण तो हलत नव्हता, रडत नव्हता. स्मशानातल्या साऱ्यांच्या डोळ्यातल्या पाण्यानं त्याला फसवलं होतं. सगळ्यांची धडपड व्यर्थ गेली. तो उठलाच नाही. गर्दी श्वास रोखून बघत होती. म्हातारं उठलं नाही तर घरी जायला उशीर होणार होता. शिवाय पाऊस वाढला तर सारेच वांदे. गर्दीची कुजबूज वाढत होती. विष्णूपंतांनी किसनरावांना पुढं केलं. ओल्या अंगानं चितेला अग्नी दिला. चिता धडधडून पेटली. किसनरावांच्या खांद्यावरच्या मडक्याच्या भोकातून गळणारं पाणी चितेभोवती रिंगण आखत होतं. आता ज्वाळा उंच उंच उसळू लागल्या. स्मशानातली गर्दी किसनरावांच्या मातृभक्तीचे गोडवे गात आपापल्या घरी परतू लागली. स्मशानातून दूर जाणाऱ्या गाड्यांचा आवाज पुसटसा होत चालला. पण सखूबा बसल्या जागेनं उठला नव्हता. सगळे नातेवाईक त्याच्याभोवती जमा झाले. कोणीतरी म्हणाला, याला रडायला हवं. केसात ससल्या पावसाच्या पाण्याचे थेंब नाकावरून खाली ओघळत होते. परत 4-2 जणांनी त्याला गाडीत घातलं. परत गाडी धावू लागली त्या काळ्या कुळकुळीत रस्त्यावरून. माणसांनी दाटलेला बंगला रिकामा होऊ लागला. दूरवरचे पाहुणे थांबले होते. 3ऱ्या दिवशी लवकर येणं होणार नाही म्हणून सखूबाच्या डोळ्यात पाणी नाही. तो रडायला पाहिजे म्हणून कुणीतरी त्याच्यासमोर गहिवर मांडला. पण त्यानं तिकडे लक्षही दिलं नाही. याच जगानं फसवलं. म्हातारी कुढत राहिली, आतल्या आत मरत राहिली. पण म्हाताऱ्यासाठी नेत्र मिटू दिलं नाहीत. म्हणून सखूबानं तिचं जाणं जिवारी लावून घेतलेलं. 3रा दिवस. आज राख गोळा करायची होती. पहिल्यापेक्षा दुप्पट गर्दी. आज आभाळ गळत नव्हतं. आलेला प्रत्येक जण म्हातारीच्या राखीला हात लावत होता. सखूबाच्या बखुट्याला धरून न्यावं लागलं. सारी गर्दी चिंताग्रस्त. आज 3रा दिवस. पण सखूबाच्या डोळ्यात पाणी नाही. गर्दीनं अंतर सोडलं. सखूबा मात्र जवळच बसला होता. तो तिथून हलला नाही. पुजलेल्या दगडासमोर खाण्याचा हरेक जिन्नस ठेवला होता. म्हातारीनं तो कधी बघितलाही नसेल. शेकडो नजरा कावळ्याला शोधत होत्या. कावळ्यानं घास शिवला की झालं. आसपास 15-20 कावळ्यांची काव काव. कर्कश आवाज कानाला सहन होत नव्हता. एकही कावळा घासाला शिवत नव्हता. बराच वेळ झाला. गर्दीची उत्कंठा शिगेला पोचली. किसनरावांच्या चेहऱ्यावर चिंता पसरू लागली होती. काळा कुळकुळीत कावळा उतरला. आवाज न करता. आता तो घास शिवल म्हणून सगळे बघू लागले. त्यानं सारे पदार्थ न्याहाळले. 2 पायावर उड्या मारतो इकडून तिकडे फिरला. इतर कावळ्यांनी एकच गलका चालू केला. काव 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 काव. तो कावळा घास न शिवता उडाला. भुर्रकन. बऱ्याच जणांनी कावळ्याला शिव्या दिल्या. इतका वेळ शांत असणारं स्मशान काळजीनं कुजबुजू लागलं.
प्रत्येकाच्या एकमेकांकडे रोखलेल्या नजरा प्रश्नार्थक. एक जण उठला. किसनरावांच्या जवळ जाऊन कानात काहीतरी कुजबुजला. किसनराव उठले. गर्दीकडे न पाहता राखेच्या ढिगाऱ्याजवळ गेले. हात जोडले. काहीतरी पुटफुटले तोंडातल्या तोंडात. गिरट्या घालणारा तो काळा कावळा पदार्थाच्या जवळून उडत होता. आता त्याच्या जोडीला दुसरा कावळाही उतरला. आता त्यांच्या ओरडण्याचा आवाज गर्दीला नको वाटत होता. कुणीतरी म्हणाले, गाय आणा. पण इथं शहरात कुठली गाय? सारी मदार कावळ्यावरच. मख्खपणे बसलेला सखुबा वळवळला. त्यानं पाहिलं समोर कावळा काळा कुळकुळीत. पहिल्यांदाच त्यानं मान वळवली. थोड्या अंतरावर मेहुणा दिसला, बहिणीचा नवरा. सखुबानं बुबळं घराघरा फिरवली. काळ्या कावळ्याकडनं मेहुण्याकडं. सारी गर्दी श्वास रोखून बघत होती. सखुबानं समोर गुलालानं माखलेला दगड बघितला. तो उठला. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडं. त्यानं त्या दगडाला हात लावला आणि जोराचा हंबरडा फोडला. साऱ्या गर्दीच्या काळजात धस्स झालं. सभोवताचे कावळे ओरडत होते, कर्कश. सखुबा रडू लागला धाय मोकलून. सारी गर्दी थरारली, गहिवरली. गर्दीतल्या कुण्या बाईनंही हंबरडा फोडला. सखुबानं चिमुटभर राख घेतली. सगळी कावळ्यांची गर्दी घासावर. सगळ्यांच्या पुढं तो काळा कुळकुळीत कावळा होता. घास शिवला. गर्दी आपापल्या घराकडे परतू लागली. म्हातारीचा जीव म्हाताऱ्यात अडकला होता. त्यानं हंबरडा फोडला तवा कावळ्यानं घास शिवला. परतणारी गर्दी बोलत होती. सखुबा हंबरून हंबरून रडत होता. कालच्या गळणाऱ्या पावसाच्या पाण्यासारखंच पाणी वाहत होतं त्याच्या डोळ्यांतून. जीवाभावाच्या माणसाने केसानं गळा कापला म्हणून म्हातारी गूग हानीत खितपत पडली. लग्न झालं होतं तेव्हा सारं गाव आलं होतं तिचं सौंदर्य बघायला. पण राख केली त्या म्हातारीची. म्हातारीनं काळजाचा तुकडा खायला दिला, पण त्याने सारं काळीजच खाल्लं. रडतेला सखुबा आतल्या आत घुसमटत होता. त्याला सारं सारं आठवत गेलं. राखेचा ढिगारा उचलण्यासाठी माणसं पुढं आली, नदीत टाकावा म्हणून. पण सखुबानं ती माणसं हातानं मागं झाली. म्हातारी कवटी जळून ही अक्की राहिली होती, जशीच्या तशी. सखुबाभोवती सारा गोतावळा जमा झाला त्याचं सांत्वन करण्यासाठी. पण तो डोळ्यातनं पाणी गाळत त्या कवटीबरोबर भूतकाळात शिरला. त्याला आठवलं ते तरुणपण. सखुबाच्या ओठांवर मिसरूड फुटत होतं. गावाकडचं घर माणसाने गच्च भरलेलं. दारात भरल्या दावणी गायगुरांच्या. 2 भाऊ 1 बहीण. तिघांच्याही संसाराच्या गाड्या सुरू झाल्या. सखुबाच्या म्हाताऱ्याला गावात मान. त्याच्या वावरात हिरवं सोनं पिकत होतं. गोरगरिबांचं पोट वळखणारा माणूस. खळं चालू झालं की आलुती बलुती यायची, आपल्या हातानं मदत उचलायची. सारं सुखात चाललेलं. सखुबानं तालीम केली. आजूबाजूच्या गावचे फड गाजवले. गालावर दाढवान दिसायला लागल्यावर पाहुण्या रावळ्यांची पायतानं दारात सुटू लागली. खिशात नोटांची बंडलं घेऊन माणसं यायची. असं घर पंचक्रोशीत मिळणार नव्हतं. यमुना नाकी डोळी रूपानं देखणी. बघता क्षणी सखुबाच्या बानं होकार दिला. सगळ्या गावात लग्नाचा ताल. आठवडाभर आधीच आलुत्या बोलुत्याची ये जा चालू झाली. लग्नाच्या दिवशी तर सारं गाव चुली बंद करून मळ्यात आलेलं. सारा खोरा पंक्तीला बसला. आलुत्या बोलुत्यानं नवी कापडं घातली. साऱ्या पंचक्रोशीत लग्नाचं कौतुक झालं. पण 16वीच्या कार्यक्रमादिवशी म्हाताऱ्याच्या छातीत दुखलं. दवाखान्यात नेईपर्यंत देह थंड झाला. सगळीकडं रडारड. कोणी म्हणालं पोरगीच अपशकुनी आहे. म्हाताऱ्याच्या जाण्याचं दुःख पचवेपर्यंत 2 वर्ष गेली. गावातल्या आल्या गेल्या बायांचं विचारणं सुरू झालं. हे विचारणं काळजाला घरं पाडत होतं. सगळं घर झुरणीला लागलं. म्हातारी गुडघ्यात मान घालून खंगू लागली, काळजीनं. म्हातारं गेलं. घर फुटलं. एका चुलीत जळणारी लाकडं 3 चुलीत जळू लागली.
भावाभावांचं भाषण बंद झालं. या गदारोळात म्हातारी कोलमडली. आता काय करावं काही सुचत नव्हतं. पण तिनं सखुबाचं घर सोडलं नाही. पोराचं पोट पाणी पिकावं म्हणून कोणत्याही दगडामोर हात जोडू लागली ती. कुणी सांगितला तो इलाज करू लागली ती. थोरल्याची पोरं यायची, जवळ बसायची, पण ती पण बंद झाली. थोरल्या सुनेनं त्यांचं येणं बंद केलं. सखुबा यमुनाला वाईट वाटत होतं, पण सखुबा मोठ्या मनाचा. कोणी म्हणालं पोरगी अपशकुनी हाय, दुसरं लग्न करा त्याचं. पण त्यानं ऐकलं नाही. जीवाला जीव लावणारी यमुना खांद्याला खांदा लावून राबत होती स्वतःच्या वावरात. किती वर्ष गेली, यमुनाचं पोट पिकलं नाही. गावगावचं देव देवऋषी केलं, सहाऱ्याने आपली पोटं भरली. यमुनाचं पोट मात्र रितच राहिलं. नवरा बायको लेकराचं दुःख विसरून गेली. पाहुण्या रावळ्यांनीही विचारणं बंद केलं आता. तो दिवस वावरात खुरपणाऱ्या बाया सुट्टीच्या आशेनं भरभर हात हलवत होत्या. कुणी कुणी पात लावून पातीवरचं गवत गोळा करत होत्या. सखुबा पश्चिमेकडं बुडत चालला दिवसाचा गोळा बघत होता. पाटाच्या वाहत्या पाण्यात पाय सोडून सूर्याच्या गोळ्याची लाल पिवळी किरणं पाण्यात पडली होती. एवढ्यात सखुबाचा गडी बाबू बांधावरनं तरातरा येताना दिसला. सखुबा त्याच्या चालीकडे बघत होता. त्याच्या चालीत घाई होती. बाबू जवळ आला. झपाझपा चालल्यामुळं थोडी धाप लागली म्हणून थांबला तो. अण्णा, पाहुणा आल्यात घरी. कुठलं र? काय माहिती? कसं विचारावं अण्णा आपण? सखुबा उठून उभा राहिला. टाचा उंचावून घराकडे बघू लागला. दारासमोर एक उंचीपुरी आकृती दिसत होती. कोण असावं बरं? तो मनात विचार करत होता. यमने, चल लवकर, घरी कोणतरी आलंय. निघतेच म्हणत ती गवताचा भारा बांधू लागली. दुबत्या गुरासनी हिरवा चारा बरा असतो म्हणून. कामावरच्या बायाही गावाच्या वाटेला लागल्या. सखुबा घराच्या रोखानं निघाला. बऱ्याच दिवसातून पाहुणा आला होता. सखुबा कोणत्या पाहुण्याकडे जात नव्हता. कोण्या पाहुण्याकडे जावं तर तो लेकरा बाळाचं विचारायचा, उगाच हळहळायचा, जीवाला वाईट वाटायचं म्हणून. बघता बघता घर जवळ आलं. दारात एक दोन पोरं इकडून तिकडं पळत होती. त्यानं दारात पाऊल टाकलं तर सदानंद मुंबईच्या मावशीचा मुलगा लग्नाला आला होता. त्यावर आत्ताच. सदानंदानं उठून सखुबाला मिठीच मारली. दोघांच्याही डोळ्यांतून पाणी. कसा काय वाट चुकला असता त्या? आलो वाकडी वाट करून. बरेच दिवस झाले तुम्हाला मावशीला बघून म्हणून. बरं झालं. घरात सणासुदीसारखं वातावरण. वशाट खाल्लं, गोडधोड पुरणपोळी खाल्ली. सदानंदानंच विषय काढला तसं काळीच चराकलं. त्या जखमेनं आता खपली धरली होती, पण सदानंदानं त्यावर ओरखडा काढला. उघडी झालेली जखम भळबळू लागली. पण जगापासून तोंड दडवणार तरी किती? वातावरण गंभीर बनलं. यमुनाच्या डोळ्यांत पाण्याचे थेंब, गालावरून थेट लुगड्याच्या पदरात टपकणारे. म्हातारी सदानंदाकडे बघत होती मख्खपणे. सखबानच कोंडी फोडली. तो बोलू लागला. स्वर कातर होता होता. सदानंद तात्या, कुळस्वामी उजवला. खाऊन पिऊन देवऋषांची पोटं फुगली. डॉक्टर केलं, पण यमुनीची कुसवांजच राहिली. आता आम्ही विचार सोडून दिलाय. वातावरणानं सदानंद गंभीर बनला. यांना काय बोलावं आता? पण काहीतरी बोलायला हवं होतं. सका, डॉक्टरला दाखवू. मोफ दवाखानं केलं सोलापुरातलं. आपण मुंबईला दाखवू. माझ्या ओळखीचे आहे डॉक्टर, अमेरिकेतून आल्यात. हे नको तात्या, जे आहे ते बरं आहे. मोफ दवा गोळ्या खाल्ल्या, नशिबाची रेख जरासुद्धा हल्ली नाही. सका,
माझ्यासाठी एक बार चल मुंबईला. म्हाताऱ्यानं सदानंदच्या बोलण्याला साथ दिली. सगळ्यांचं म्हणणं पटलं. सखबानंही ठरवलं, नशिबाचा एवढा दगड उलटा पालटा करू. सदानंदाची पोरं अंगाखांद्यावर खेळली, साऱ्या वावरातनं फिरली. यमुनाची बुजलेली लालसा वर तोंड काढू लागली. आपल्याला पण लेकरू हवं. रेल्वे मुंबईच्या दिशेनं धावत होती. सखबा यमुना भविष्य काळाकडे धावत होती. सदानंदाचा आलिशान बंगला, तो दुधाच्या कंपनीत साहेब होता, मोठा साहेब. डॉक्टरांनी सखुबाच्या यमुनाच्या चाचण्या केल्या, वेगवेगळ्या चाचण्या. 2 दिवसांनी रिपोर्ट येणार होता. आता नवरा बायकोला अन्न गोड लागत नव्हतं. डॉक्टर काय सांगतील? जर तसं सांगितलं तर गावाच्या प्रश्नांना नजरांना तोंड द्यावं लागणार. पण लेकरू झालंच तर गाव जेवण घालू. लाडूचं सारा जीव डोळ्यात आणून 2 दिवस घालवलं त्याने. आज सदानंद कामावरून येताना डॉक्टरकडून येणार होता. रात्र झाली तरी नवरा बायकोंची बुबुळं रस्त्यावरून फिरत होती. मनात वादळ घुंगावत होतं. सदानंदाची गाडी आली. सखबा उठला. काही न बोलता सदानंदाकडे बघू लागला. सदानंद सखबाच्या जवळ बसला. यमुना जवळ आली. सदानंदाची बायको पाणी घेऊन आली. तात्या, काय म्हणाले डॉक्टर? सखा, तुझं खरं होतं. माझ्यामुळं तू बोललाच नाही. आतून गदगदला. तात्या, सांग तरी काय ते? आम्ही रोज मरतो या विचारानं. सांग लवकर. सदानंदानं श्वास घेतला, धीर एकवटला, पाण्याचा एक घोट घेतला आणि म्हणाला, सखा, तू कधीच बाप होणार नाहीस. सगळीकडे चिडी चुप्प झालं. यमुना घळाघळा आसवं गाळत होती. तिला वाटलं विजलेल्या आगीत आपण फुंकर मारली. तृष्णेपोटी ती आग भडकली. आता आपल्याला भाजायला लागलंय. तिनं तोंड वर केलं. भाऊजी, यासनी सांगा दुसरी बायको करा म्हणून. वंशाला दिवा तरी लागेल. यमुना, त्याचा काही फायदा नाही. का? आता मात्र सदानंदाला सांगणं जीवावर आलं होतं. कसं सांगावं? न सांगावं तर दुसरं लग्न. मनावर धोंडा ठेवला. मोठा लट, बांधावरच्या म्हसुबा एवढा. दोष तुझ्यात नाही, सखबाच्यातच आहे. ऐकून ती बर्फाचा गोळाच झाली. आणि गावात हे कळालं तर हत्तीसारखा देह पण काय कामाचा. कारभाऱ्यानं मनाला लावून घेतलं तर. ती प्रचंड घाबरली ती. नवऱ्याच्या काळजीनं तिच्या मनानं हाबक घेतली. नवरा बायको एकमेकांकडे बघत अश्रू गाळत होते, मूकपणे. तावडीत सापडल्या अळीला मुंगळ्याने कुरतडायला सुरुवात करावी आणि अळीची जीवघेणी तडफड व्हावी, तसं मन तडफडू लागलं. उगाच आलो भाऊजीच्या नादानं. दुसऱ्या दिवशी गबाळ भरलं. सदानंदालाही थांबा म्हणायला तोंड नव्हतं. त्यानं भरल्या डोळ्यानं हात हलवला निरोपाचा. गावात पाहुण्या रावळ्यात गोष्ट पसरली. गावभरची माणसं सखबाच्या घरचा कब्बर चहा पिऊन सहानुभूतीनं हळहळू लागले. रोजच्या रोज उराला भुकं पडत होती. काय करणार? कुणाच्या तोंडाला हात लावणार? सखुबाला पोरं कधीच होणार नाहीत हे समजल्यावर शब्द न करणारे भाऊ जवळ आले. खाल्लं पिल्लं विचारू लागले. दारात कोंबडी गेली तर दगड घालणारा भाऊ जर्मनच्या डब्यात मटणाचं कालवण पाठवू लागला. सख्खी बहीणही मागं राहिली नाही. थोरल्याची उठबस वाढली. मधल्याला सहन झाली नाही. त्यानं थोरल्याची गच्ची धरली. मटणाच्या तुकड्यासाठी कुत्र्याची कळवण लागावी तसं झालं. मरणादारी टेकलेली म्हातारी हैराण झाली. सगळ्यांनी म्हातारीच्या मागं हुडकावणं लावलं. पण म्हातारी गप्प बसली. सगळी आपलीच लेकरं, पण घासासाठी वकवकलेली. मेहुण्यानं चांगला जोर धरला. पोरीचं नान्न मोडल म्हणाला. म्हातारी घाबरली. आता काय करावं? कसं सांगावं सकाला?
ती संधी शोधू लागली. वर्षानुवर्षांच्या धुरानं खोली काळवंडली होती. चुलीतल्या जाळानं उजळून निघाली. मध्ये धुपणारं लाकूड खालवर करत यमुना सासू आणि नवऱ्याकडे बघत होती. चुलीवर शिजणाऱ्या चहाचा वास घर भरून राहिला होता. दाराच्या कडेला बसल्या म्हातारीची चुळबुळ वाढली. अस्वस्थ म्हातारी आतल्या आत धुपू लागली. ओल्या गोरीसारखी. जावयानं पोरानी याडबाडून टाकलं होतं. तिनं धाडस केलं. चहाची फुरकी मारणाऱ्या सकुबाकडे बघितलं आणि क्षीण आवाजात ती म्हणाली, सका. त्यानं मान वळवली. काय? हे शात गुरंढोरं कुणासाठी रे? कुणासाठी म्हणजे? म्हणजे ह्या समजाला मालक नको होय रे. मी आहे की. अरे तसं नव्हं. माणूस धडपडतो कशासाठी? आपल्या वंशाचा दिवा कोणीतरी जाळावा म्हणून. म्हातारी रेषेवर रेष ओढत होती. सकुबाच्या लक्षात यायला लागलं. मग काय म्हणती? कुणाला तरी मांडीवर घे. होय, म्हातारपणी आधार होईल. म्हातारीनं सरळ सरळ सांगून टाकलं. मी विचार केला नाही अजून. मांडीवर घेईन कुणा गरीबाचं? मला कळालंय सारं. असं म्हणल्यावर म्हातारीचा इलाजच कुठला. थोडा वेळ ती गप्प बसून राहिली. किती वेळ बसणार? एकमेकांसमोर घुम्यासारखं बसणं घुसमटवत होतं. ती उठली. खुंटीवरचं गोंडपाट घेऊन बाहेर पडली. मधल्यानं थोरल्याची गच्ची धरली. गावभर झालं. आठवड्याच्या बाजारानं पिशव्या भरल्या होत्या. सकबा गावच्या गाडीत बसला. सोबत बरीच माणसं. फाटा आल्यावर सकबा उतरला. बरोबर नामू. मधल्यानं दत्तूबाचं गच्चुरं धरलं म्हणा. नामू बोलला. अनपेक्षितपणे आलेलं वाक्य तलवारीच्या पात्यासारखं होतं. घाव वरमी लागला. काय बोलावं जगाला? जगाला जे कळतं ते बोलतं. खरं कुठं बघत नाही. सकुबा मिटल्या तोंडानं झपाझपा पावलं उचलत होता. उत्तराची वाट बघून कंटाळलेला नामू पाय उचलत म्हणाला, चांगल्या घरात इस्तू पडलाय. नामा, इस्तू पडला तसा इजल नव्ह. तू कशाला काळजी करतोस? अरे तसं नव्ह. थोरला दत्तूबा गेल्या बिस्तरवारी वस्तीला आला होता. म्हणत होता सकबानं कुत्र्या मांजराची धन करण्यापरीस माझ्या तानाजीला मांडीवर घ्यावं. नामूचं बोलणं मनाचा तळ ढवळून काढत होतं. वर उसळत होता सारा गाळ. आता त्याला नामूची साथ नको वाटू लागली. नामू पण काही न बोलता वाट तुडवू लागला. अंगणात येतात जनावरांनी कान टवकारलं. भुंडी म्हैस तोंड वासून रेकू लागली. कोंबड्याच्या झापाला टेकून बसलं कुत्रं उठून शेपूट हलवू लागलं. दारात नवीन चपलांचे जोड अस्ताव्यस्त पडले होते. सकुबाची उत्सुकता ताणली. कोण पाहुणा आला असावा? नजर सोप्यात फिरवत तो पायरी चढला. एवढ्यात आतून आवाज आला, राम राम, या. झाला का बाजार? मेहुण्याला बघता तो काळवंडला. पण बोलावं लागणार होतं. बहिणीचं नाणं. जुलमानं बोलल्या ग तो बोलला, राम राम, कवाशी आलासा? आलो दुपारी, सावली कलायला लागल्यावर. बहीण आणि मेहुणा आला होता. शब्द न करणाऱ्या मेहुण्याच्या तोंडातनं साखरेचं पाणी टपकत होतं. शब्द होऊन बाबूला सांगून घरात कोंबडीचा बेत केला. झणझणीत. दारात आल्या मेहुण्याला दुसऱ्या दोघांनी विचारलं देखील नाही. जेवण वेळ. यमुनेनं ताटं भरायला सुरुवात केली. बाजारात फिरून भूक लागली होती. हात धुवून मेहुणा पट्टीवर बसला. सकबा आपला खालीच. म्हातारी दाराच्या तोंडाला बसली. बहीण सकुबाच्या डाव्या बाजूला मांडीला मांडी लावून. भरलेली ताटं पुढं आली तशी लाईट गेली. सगळ्या घरात काळा मिट्टा अंधार. यमुना राखेलची चिमणी शोधत होती. अंधारातही तिची धडपड लक्षात येत होती. सकुबाला वाटलं चिमणी सापडूच नाही, अंधारच बरा. उजेडात कावळ्यांच्या झुंडी अंगावर येतात काव काव करत. अंधारच डोळ्यांना सुखावू लागला.
एवढ्यात काडी ओढल्याचा धूर नाकात शिरला. भिंतीच्या फरताळीत चिमणी काळा धूर सोडत जळू लागली. सगळ्यांपुढं ताटं होती. सगळे गपगुमान घास चावत होते. वातावरण गंभीर बनलं. तोंड कुणी फोडावं? खाता खाता मेहुणा म्हातारीकडे बघत होता. लेकीचा कान आईचा आवाज ऐकण्यासाठी आतुर. सकुबानं ताटातलं संपवत आणलं. शेवटचा घास तोंडात घालणार एवढ्यात म्हातारी म्हणाली, सका, पाहुण्याला का आला म्हणून विचारलं नाहीस? आई, घर त्यांचंच की. अण्णा म्हणून काय उपयोग नुसता? सकबाला तोडत बहीण म्हणाली. म्हणजे? बहीण जवळ सरकली. सकबाच्या डोळ्याला डोळा भिडवत बोलली, ही बघ, माझा किसना रांगतुया, त्याला मांडीवर घे. आम्हासनी वळीकणार सुधीक नाही त्यो. बहिणीच्या स्वार्थाचा काटा सकबाच्या उरात घुसला. मन घायाळ घायाळ झालं. जखमी झालेल्या हरणाला कुत्र्यांनी ताणावं तसं झालं. पोटी मूलबाळ नाही हेच दुःख पचत नव्हतं, तर एका आईच्या पोटी जन्म घेतलेली भावंड घासासाठी टपली डोमकावळ्यासारखी. सकबा मनातल्या मनात दुःखी कष्टी झाला. अक्का, मी विचार केला नाही अजून. तो बोलायचं म्हणून बोलला. मग मग आत्ता करा. किसना का परका आहे तुम्हासनी? बहिणीचं पार. मेहुण्यानं जोर लावला. सका, एकदाची गुळणी टाक बाबा. म्हातारनं सूर मिसळला. साऱ्या शिकाऱ्यांनी जाळ्या लावल्या होत्या. सकबा हारला. किसनाला मांडीवर घेतलं त्यानं. दोन्ही भावांची दारं कायमची बंद झाली. उन्हाळ्यामागून पावसाळा आला. त्या पावसाळ्यात म्हातारी गेली. नानगा किसना सकबाला दादा आणि यमनाला आई म्हणू लागला. दोघंही रमली, आपलं दुःख विसरली. नानगा किसना दादाशिवाय जेवत नव्हता. तिच्याच पुढ्यात झोपत होता. दिवसभर यमुनाच्या पदराला धरून वावरातनं हिंडायचा. सगळ्यांना वाटलं चांगलं झालं. किसना शाळा शिकत होता. पास झाला की सकबा साऱ्या गावाला पेढं वाटत होता. पोरगा हुशार निघाला. प्रत्येक वर्गात पहिला नंबर. आपला किसना मोठा होईल, घरात पैशांचा पाऊस पडेल म्हणून सकबा काही कमी करीत नव्हता. उन्हा पावसानं नवरा बायकोच्या चेहऱ्यावर म्हातारपणाच्या खुणा उमटू लागल्या आणि किसनाच्या चेहऱ्यावर तरुणपणाच्या. यमुनाच्या डोईचा तर रंगच बदलला. पांढरा फेक. बांधावरच्या जांभळीखाली बसल्यावर येणार जाणारी माणसं थांबायची. पोरगा वकिलीला हाय, बास करा आता काळजी करायचं. सावलीला बसून सुखाचा घास मोडा. माणसांचं शब्द ऐकलं की म्हाताऱ्याला बरं वाटायचं. वकिली शिकणारा किसना सुट्टीला यायचा. मोठा झाला तरी यमुनाचा पदर सोडायचा नाही त्यो. बहीण यायची, मेहुणा यायचा, पण तो त्यांना आत्या मामा म्हणायचा. त्याला कोणी ओळखच सांगितली नाही. किसना वकील झाला तेव्हा सकबा वेड्यासारखा गावातनं फिरत होता. या गल्लीतनं त्या गल्लीत पेढं वाटत. माझा किसना वकील झाला सांगताना त्याच्या चेहऱ्यावर साऱ्या विश्वाचा आनंद तळत होता. पोराच्या गालावर दाडवान वाढत होतं. लग्न केलं पाहिजे. नात्यातलीच पोरगी बघितली. चित्रा नात्यातलीच. सोनं नाणं पैसा घेऊनच आली. सकबानं पण हात मोकळा सोडला. सारे नातेवाईक, गाव, पंचक्रोशी किसनाच्या लग्नाचं कौतुक करीत होती. मेहुणा लग्नाला आला, पण मन खुलवून बोलला नाही त्यो. मनात एकाची गाठ बांधल्यागत घुमा झाला. तो सारं वैभव बघत होता. घुबडागत डोळं गरगर फिरवून. सारा आनंद. दत्तकासाठी रुसले भाऊ लग्नात पंक्ती सांभाळत होते. गोरगरीब भरल्या पोटानं उठत होते, पण मेहुण्याच्या पोटात गोळा उठत होता. झालं, सारं झालं. महिनाच झाला असेल. किसनानं सोलापुरात बंगला बांधायला काढला. सकबा हराकला, पण त्या संध्याकाळी किसना आला आणि साऱ्या घरावर काजळी चढली. इतकं दिवस भोगल्या सुखाचं दुःखात रूपांतर व्हायला लागलं. दुधाचं दह्यात होतं तसं. संध्याकाळी मटणाचं जेवण किसनासाठी.
तसा तो पहिल्यासारखा बोलत नव्हता. कोर्टातल्यासारखा आपला आब राखत होता. संध्याकाळी जेवताना किसना म्हणाला, दादा, सोलापुरात आपल्या बंगल्याशेजारी प्लॉट निघालाय. मग र घ्यावा म्हणतोय. पैसे शेतावर काढू. त्याच्यावर आधीच कर्ज आहे. मग मग विकून टाकू. सकबाचं काळी चर्र झालं. तापल्या तव्यावर पडलेल्या पाण्यागत. अरे तू वकील झालास, तुझा धंदा बी जोरात आहे. एकराला एकर चिकटवायचा काय तोडायचा रे. दादा, इथं शेती कोण करणार आहे. तुम्ही चला माझ्याबरोबर सोलापुरात. नग नग बाबा, इतके दिवस कष्ट केलेत, आता खा झोपाळ्यावर बसून. शेतीवाडीचा काय विचार करता आ? नाहीतर करा माझ्या नावावर सगळी. किसनाच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द विषारी बाण बनून बाहेर पडत होता. इतक्या दिवसाचा प्रेमळ किसना व्यवहारी बोलत होता. अरे पण आमच्या माघारी तुझंच की रे हे सगळं. सकबा ओढाताण करतो हे बघून किसनाचा होरा बदलला. त्यानं सकबाकडं रोखून बघितलं आणि म्हणाला, काय सांगावं, असा न तसा मी दत्तक घेतलेला, दिला सोडून म्हणजे. शब्दासरशी यमुनाच्या डोळ्यात पाणी जमा झालं. इतकं दिवस रक्ताचं पाणी केलं याच्यासाठी आणि यानं एका शब्दानं तोडून टाकलं. झाडाचं पान तोडावं तसं. सकबाला पण गहिवरलं. त्याला लग्नातला मेहुणा आठवला. घुबडागत घुमतेला. किसना जमीन विकण्यासाठी म्हणतच नव्हता. त्याच्या मनात वेगळंच होतं. त्यानं खूप खूप ताणलं वकिली डावपेचानं. सकबा यमुना रड रड रडली. आपण वांजूटच जगलो असतो तर बरं झालं असतं. या कुत्र्यांच्या कळवंडीनं आपलं लखतर केलंय. जगणं मरणं सारखंच झालंय आपलं. 2 एकराचा तुकडा म्हातारा म्हातारीच्या नावावर ठेवून सारं किसनानं लुबाडलं. तो सोलापुरात बंगल्यात राहत होता. म्हातारा म्हातारी गावातल्या शेतात. पिकं काढावी एवढं बळ सकबाच्या शरीरातच नव्हतं. गड्यावर भार टाकून तो जगत होता. गडी त्यानं जगण्यापुरतंच देत होता. 1000 कारणं सांगून सारं गाव हळहळलं. गावाच्या हळहळीच्या वेदना तरुणपणापासून म्हातारपणापर्यंत पाठच सोडत नव्हत्या. कोणी म्हणत होतं, हे दत्तक घेणं काय खरं नाही. रगात ते रगात आणि पाणी ते पाणीच की. होय. कोणी म्हणत होतं, सकबानं भावाची पोरं सोडली. त्यातला पोरगा मांडीवर घेतला असता तर भावानी सोन्याचा घास चांदीच्या पलंगावर घातला असता. गावातल्या कुजबुजीनं भावाची पोरंही तिरसट वागू लागली. अदनमधनं टोचून बोलू लागली. म्हातारीचं हात थरथरत होतं. भाकर तुकडा करायला येत नव्हता. त्यात थंडी वाढली. म्हातारी दम्यानं इंगीला आली. साऱ्या घरात खाकऱ्याचे फेतके पडू लागले. सकबा रात्रंदिवस मरण उरावर घेऊन जगू लागला. म्हातारीचा भरोसा नाही. म्हातारी मेली तर आपणही 15 दिवसांची सोबती. कुणीतरी सोलापूरला कळवलं. लोकात अब्रूचं खोबरं नको म्हणून किसना आला. स्वतःची गाडी घेऊन आला. नको नको म्हणताना त्यानं म्हाताराला गाडीत घातलं. म्हातारी म्हाताराला म्हणत होती, मला आपल्या वावरात मरू द्या, या डोमकावळ्याच्या दारात नग. पण गावातली माणसंही डाफरली. पोरगा नेतोय तर म्हातारीच्या अंगातच तिडा आहे. होय. कुणी कसंही बोलतं. म्हाताराला सुचना त्याला काय करावं. बंगल्याच्या एका खोलीत दोघांचं घर थाटलं. म्हातारी सारखी खोकत होती. तोंडात अल्ला बेडका कुठंही टाकत होती. तिला भानच नव्हतं कशाचं. खोकल्यानं जीव गुदमरल्यागत होत होता. चित्राने 1-2 वेळा खोली स्वच्छ केली, पण मेहुणा तिच्यावर ओरडला. त्याचे शब्द ऐकून म्हातारीच्या उरात झळफळाट झाला. बहीण मेहुणा येत होते, राहत होते. सगळे कावळे मिळून आनंद उपभोगत होते. डोळे झाकून शांत उभा राहिल्या बगळ्यानं माशावर डल्ला मारावा तसं झालं होतं. यमुनाच्या पदराला न सोडणारा किसना पालटला. डॉक्टर यायचं म्हणल्यावर कामवाली बाई खोलीत यायची.
तोंडाला पदर बांधून बाहेर जाताना काहीतरी बडबडायची. अन्न पाणी सोडलेल्या म्हाताऱ्याला डॉक्टर काय इलाज करणार. त्यात तिला हगवण लागली. कधीही कशी होऊ लागली ती. तोल सुटलेली यमुना सगळ्या फरशीवर राडा करायची. मेहुण्यानं बघितलं तर खूप शिव्या द्यायच्या म्हणून थरथर हातानं सकबा ती राड पुसून काढायचा. जेवणाच्या हॉलमध्ये त्यांना कोणी बोलवतच नव्हतं. त्याच खोलीत जेवण यायचं. जेवण चांगलं असायचं, पण खाणार कोण. नात्या गोत्याच्या वागण्यानं त्यांचं पोट भरलं होतं. किसना जवळही फिरकायला तयार नसायचा. घरचा कारभार मेहुणाच बघत होता. सख्खी बहीण वैरीण झाली होती. भावाचं हाल उघड्या डोळ्यानं बघत होती ती. मरणासन्न म्हातारी कणत होती. थोडं खाल्लं तरी ते पिवळ्या अंगानं बाहेर पडायचं. खोलीत जीवघेणी दुर्गंधी पसरू लागली. डॉक्टरांनी तपासलं तेव्हापासून किसना म्हातारीकडे बघत होता, लांबूनच. पण तो यायचा, दारातनं चुसण्यासारखं बोलायचा. परवाच्या दिवशी म्हातारनं म्हाताऱ्याचा हात हातात घेतला. त्याच्याकडे बघत राहिली. जणू ते आपल्या पाठी नवऱ्याच्या होणाऱ्या हालाची काळजी करीत होती. दोघांनीही एकमेकांना डोळाभर बघून घेतलं. तो हात तसाच ठेवून म्हाताऱ्याचा जीव उडून गेला. भुर्रकन. तेव्हापासून म्हातारा दगड बनला. सगळ्या बंगल्यात खोट्या हंबरड्याचे लोळ उठत होते, पण म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी नव्हतं. डोमकावळ्यांची कावकाव मात्र बंगला भरून राहिली होती. आता म्हातारीची राख सावडताना सकबा धाय मोकलून रडला. धाय मोकलून रडला तो, आभाळ फाटल्यागत. स्मशानातली सारी गर्दी संपली होती. घरातलीच 10-5 माणसं अडकळून थांबली होती तिथं. सकबानं मेहुण्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या खोटारड्या पाण्यानं. सकबानं त्याच्या नजरेला नजर भिडवली. वैर्या, केसानं गळा कापलास रे, केसानं गळा कापलास. तुझ्यासाठी भावाला मुकलो आणि तू डोमकावळा झालास. पुढल्या जन्मी डोमकावळाच होशील, मोतीवरचा घास शिवणारा. होय. एकाएकी आलेल्या आवाजानं सारेच गडबडले. कुणीच काही बोलना. सकबानं म्हातारीची गोळाभर राख धोत्राच्या गाठीत बांधली. थरथर त्या हाताचा आधार घेत तो उठला आणि तडक निघाला गावाच्या रस्त्यानं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.